जय महाराष्ट्र। उरळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही गोरक्षक तरुणांनी काही म्हशी या अवैधरित्या वाहतूक करताना जवळपास 12 म्हशी होत्या एका ट्रकमध्ये। त्या म्हशीचा ट्रक पकडून तो पोलीस स्टेशनला स्वाधीन केला आणि पोलिसांना या अवैध वाहतुकीवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली। त्याच्यानंतर 9 तासानंतर देखील पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल नाही केला। तसेच त्या तरुणांना धक्काबुक्की केली, त्यांना आरेरावी केली। अशा पद्धतीने पोलिसांनी वागणं हे चांगलं नाही आहे। सर्वसामान्य माणसाला जर पोलीस अशा पद्धतीने त्रास देणार असतील तर सर्वसामान्य माणसांनी न्याय कुणाकडे मागावा। त्या तरुणाचा जर एखादी गोष्ट चुकीची असेल किंवा काय असेल तर त्याला नीट समजवलं पाहिजे, त्याला नीट सांगितलं पाहिजे। ते न करता अशा पद्धतीने जर आरेरावी होत असेल तर हे चुकीचं आहे। ती जी काय वाहतूक होत होती जनावरांची ती चुकीची आहे का नाही हे सगळं तपासून त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या तपासणं हे पोलिसांचं काम होतं। त्याबद्दलची माहिती ज्यांनी तो ट्रक त्या पोलीस स्टेशनमध्ये नेला त्यांना देणं हे पोलिसांचं काम होतं। ते न करता त्या तरुणांना अशा पद्धतीने धक्काबुक्की करणं हे चुकीचं आहे। अशा पद्धतीने कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याने, मग ते पोलीस असो किंवा महसूल खात्यातले कोणी असो, कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने नागरिकांशी उद्धटपणे वागू नये। नागरिकांसोबत पोलीस असो किंवा कुठलाही सरकारी कर्मचारी असो त्यांचं वागणंही सौम्य असावं, विनम्रशील असावं। तसं जर नसेल तर नागरिकांचा प्रशासनावर आणि एकूणच यंत्रणेवरचा विश्वास हा उठून जाईल आणि ते प्रशासनासाठी आणि यंत्रणेसाठी कधीही चांगलं असणार नाही। जय महाराष्ट्र।